नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट आणि इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळत राहिलं पाहिजे आणि सगळ्या व्हिडिओंचा आनंद तुम्हाला घेता यायला पाहिजे. तर मित्रांनो, आजच्या भागात आपण पाहणार आहोत की नंदिनी आणि काव्या मांडव परतनीसाठी त्यांच्या माहेरी निघून गेल्या आहेत आणि आता जीवा आणि पार्थ त्या दोघींना आणायला जाणार आहेत. आणि त्याचबरोबर आता मात्र आईला सगळं काही खरं कळलेलं आहे जीवाबद्दल आणि काव्याबद्दल. मग आता खरं कळल्याच्या नंतर नेमकं घडणार काय आणि आता काव्या पुन्हा पार्थबरोबर सासरी जाणार की नाही हे सगळं पाहण्यासाठी आणि जाणून घेण्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून पुढच्या प्रत्येक गोष्टीचे अपडेट हे तुम्हाला अगदी व्यवस्थित मिळून जातील. तर आजच्या भागात आपण असं पाहतो की इकडे आता रम्या बघते की पार्थ हा शांतपणे बसून काम करतोय. मग ती मनातल्या मनात विचार करते की मला पार्थला त्या नंदिनीबद्दल भडकवायला हवं. म्हणजेच जर सगळ्यांनी डिवोर्स घेतले तर माझं नुकसान होईल. काहीही झालं तरी जीवाने आणि नंदिनीने एकमेकाला डिवोर्स द्यायला नको. फक्त पार्थचा आणि काव्याचा डिवोर्स व्हायला पाहिजे, म्हणजे माझं आणि पार्थचं लग्न होऊ शकेल. पण यासाठी मला आधी पार्थला त्या नंदिनीबद्दल भडकवावं लागेल, त्याच्या मनात नंदिनीबद्दल राग निर्माण करावा लागेल. आणि मग लगेचच हा विचार करून काव्या ही पार्थकडे पुढे चालत येते आणि त्याला म्हणत असते, अरे वा पार्थ, खरंच इतके दिवसांनी मी तुला काम करताना बघते, खूप बरं वाटलं. त्यावर पार्थ म्हणत असतो, हो मग खूप कामं पेंडिंग आहेत. आणि संध्याकाळी नंदिनी त्याबरोबर लगेचच तो शब्द तोंडातले तोंडातच ठेवतो आणि गप्प राहतो. त्याबरोबर मुद्दामून रम्या ही पार्थचा हात हातात घेत म्हणते, सॉरी पार्थ तू डिस्टर्ब. इतक्यात तिचं नजर ही पार्थच्या हातावरती जाते आणि ती पार्थला म्हणते, अरे बापरे पार्थ, अजूनही तू नंदिनीबरोबर झालेल्या एंगेजमेंटची अंगठी काढली नाहीस. त्याबरोबर पार्थला त्याची आणि नंदिनीची एंगेजमेंट आठवायला लागते. त्याबरोबर लगेचच रम्या म्हणत असते, याचा अर्थ अजूनही तू आठवण जपून ठेवलेली आहेस आणि तुझ्या मनातून पूर्णपणे नंदिनी गेलेली नाही आहे. पण अरे पार्थ, का तू त्या नंदिनीचा उगाचच्या उगाच एवढा विचार करतोस? जर तिला तुझ्याबरोबर लग्न करायचं होतं तर मग तिने हे सगळं नाटक केलंच कशाला? बघितलंस ना त्या दिवशी कशी बोलत होती ती तडातडा. त्याबरोबर पार्थला आठवायला लागतं की नंदिनीने काव्याला सांगितलं होतं की मी काहीही झालं तरी जीवाला घटस्फोट देणार नाही. त्याने ज्यावेळेस संपूर्ण जग माझ्या विरोधात उभं होतं त्यावेळेस माझा हात पकडला आणि एवढा विश्वास माझ्यासाठी पुरेसा आहे. जोपर्यंत जीवा घटस्फोट मागणार नाही तोवर मी त्याला घटस्फोट देणार नाही. आता हे सगळं आठवल्यानंतर पार्थ हा खुर्चीवरून उठून उभा राहिलेला असतो. त्याबरोबर रम्या म्हणत असते, पार्थ अरे तुला इतका त्रास होतोय, इतकं वाईट वाटतंय. अरे आपला जीवा हा घरात असूनसुद्धा घरातल्यांबरोबर नसतो तरीसुद्धा त्या नंदिनीला काही वाटत नाही. तिने तुझ्या धाकट्या भावाबरोबर लग्न केलं. आता मात्र पार्थला जीवा आणि नंदिनी लग्न करून आलेले, त्यानंतर त्यांचा गृहप्रवेश झालेला सगळा प्रसंग आठवायला लागतो. तर रम्या म्हणत असते, मुद्दाम वागली रे ती. हे सगळं काय गरज होती? जर तिला जीवाबरोबर लग्न करायचं होतं तर तुझ्याशी लग्न करण्याचं नाटक करायची. मुद्दामून तुला त्रास दिला रे तिने. खरं बोलू का, ती मुलगीच तशी आहे, ती मुलगी नाहीच आहे चांगली. अरे मुद्दामून केलं तिने हे सगळं. आणि बघतोयस ना आता घरातल्यांबरोबर सगळ्यांच्या समोर किती नॉर्मल आणि कॅज्युअल वागण्याचा प्रयत्न करते. ते अशी वागते जसं काही तिला काही फरकच पडत नाही. तुला एवढा त्रास होतोय, जीवाला एवढा त्रास होतोय, काव्याला एवढा त्रास होतोय आणि तिला मात्र काही फरकच पडत नाही. त्या दिवशी दिवा काय लावला, त्यानंतर संध्याकाळी सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट काय बनवला, तिचं काय सुरू आहे ना मला खरंच काही कळत नाही आहे. ती मुलगी चांगली नाहीच आहे. मुद्दामून वागते ती हे सगळं असं, तुला त्रास व्हावा ना यासाठी. आणि काय कहाणी सांगितली आपल्या सगळ्यांना, काय तर म्हणे तिला कोण तो दीपक का काय कोणीतरी पळवून नेली होती. आता ते तरी खरं का ते सुद्धा खोटं ते कोणाला माहीत. एक नंबर वाईट आणि कॅरेक्टरलेस. त्याबरोबर आता मात्र पार्थचा आवाज रम्यावरती चढतो आणि तो रम्याला म्हणतो, बाद झालं. लग्नात काय घडलं तिथे हे तुला माहीत नाही, त्यामुळे तू नंदिनीबद्दल काही बोलण्याची गरज नाही आहे. त्याबरोबर तो एवढं बोलून गप्प राहतो आणि खोलीच्या बाहेर निघून जातो. त्याबरोबर आता रम्या ही मनातल्या मनात म्हणत असते, पार्थ आज जरी तू त्या नंदिनीची बाजू घेत असशील ना
तरी उद्या तुला माझंच म्हणणं पटायला लागेल आणि मग तू त्या नंदिनीला नाही तर मलाच निवडणार. तर दुसरीकडे आता नंदिनी आरोही या गप्पा मारत बसलेले असतात, तर काव्या मात्र तिकडे एकटीच गप्प बसलेली असते. आरोही म्हणत असते की मला पूर्वी पहिलं नेहमी वाटायचं की मला माझी अख्खीच्या अख्खी एक खोली मिळायला हवी. आता खोली मिळालीसुद्धा, पण मी खरं सांगू का, मला तुमची खूप आठवण येते. मी तुम्हाला खूप मिस करते. बरं जाऊ द्यात, माझं सोडा. मला सांगा तुमचं काय? तुम्ही तुमच्या बेडरूम्स पाहिल्या का? तुम्हाला आवडलं तुमच्या खोल्या? त्याबरोबर लगेच काव्या ही आरोहीला म्हणत असते, काही वेगळा विषय आहे तुझ्याकडे बोलण्यासाठी? नाही नसेल ना तर काही बोलू नकोस, जरा वेगळं बोलूया आपण. त्याबरोबर लगेच आता आरोही म्हणत असते, बघ ना गं ताई ही कसं बोलते. त्याबरोबर नंदिनी म्हणत असते, बरं असू देत ना आरू, आपण दोघी गप्पा मारूयात. त्याबरोबर आरोही ही लगेचच म्हणायला लागते, बरं ताई मला सांग, जीवा कसे आहेत गं? म्हणजे आत्तापर्यंत मी फक्त पार्थ जिजूंबरोबरच बोलली आहे ना, म्हणून विचारते. पण तसे बघायला जीवासुद्धा छान वाटतात. पण बोलणं झालं का तुमच्यात काही? कसे वाटले तुला ते बोलायला वगैरे? त्याबरोबर नंदिनी म्हणत असते, नाही म्हणजे अजून तरी तसं काही नाही आहे. पण खरं सांगू का तुला, त्यांनी त्या दिवशी लग्नात माझ्यासाठी जे काही केलं ना, त्यानंतर माझा त्यांच्याबद्दलचा रिस्पेक्ट हा खूपच जास्त वाढलेला आहे. त्याबरोबर आता हे सगळं ऐकून काव्याला त्रास होत असतो. तर आरोहीसुद्धा म्हणत असते, हो ना खरंच मलासुद्धा त्यांनी जे काही केलं ना तुझ्यासाठी ते बघून खूप ग्रेट वाटलं होतं. त्यावर नंदिनी म्हणत असते, हो खरंच आता माझा त्यांच्याबद्दलचा रिस्पेक्ट आणखीन वाढला आहे. तर दुसरीकडे आरोही म्हणत असते, अगं तुमचं ठीक आहे गं, पण टेन्शन तर दुसरं कोणाचं तरी आलं आहे मला. बिचारे पार्थ जीजू आता कसं सगळं काय मॅनेज करणार आहेत काय माहिती आहे ना मला काय म्हणायचं आहे ते. आता मुद्दामून खरं तर आरोही काव्याला टॉन्ट मारत म्हणत असते हे सगळं. मग आता काव्याला राग येतो आणि काव्या उठून उभी राहत म्हणते, आरू काय बोलतेस तू, कळतंय का तुला? अगं आपलं वय काय, आपण बोलतोय काय, थोडं भान ठेवायचं या गोष्टीचं. का देवाने तोंड दिलं आहे म्हणून ज्या गोष्टीतलं आपल्याला काही कळत नाही उगाचच त्या गोष्टीतसुद्धा बोलायचं असतं. त्याबरोबर मात्र आता आरूच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती ततपप करत मी फक्त एवढंच बोलते. त्याबरोबर लगेच आता इकडे काव्या म्हणते, आता म्हणशील मी मस्करी केली, पण हा मस्करीचा विषय नाही आहे आरू, माझं लग्न म्हणजे मस्करी नाही आहे ना. त्याबरोबर मात्र आता आरू गप्प राहते. तर काव्या ही तिला म्हणत असते की जर तुझ्याबरोबर झालं असतं ना हे सगळं, तुला भोगावं लागलं असतं ना तर तुला कळलं असतं. पण तुला माझ्याबद्दल काही वाटणार नाही, तुला माझ्याबद्दल काही कळणार नाही, कारण तुझ्या बाबतीत घडलेलं नाही आहे ना हे सगळं. तू करतेस का लग्न, बघतेस का मग काय घडतंय ते. त्याबरोबर लगेच नंदिनी ही काव्याला म्हणत असते, काव्या अगं जरा शांत हो, लहान आहे ती, चुकून बोलून गेली. त्याबरोबर लगेच आता काव्या म्हणत असते, ताई काय आहे ना, लहान तर सगळेच असतात गं, पण मग एक दिवशी अशी काहीतरी परिस्थिती घडते ना की आपोआप आपण सगळेच मोठे होऊन जातो. आपल्यातली निरागसता कुठेतरी कमी पडते, कुठेतरी हरवून जाते. जे आपल्याला नको असूनही आपल्या माथी मारलं जातं आणि जे आपल्याला हवं असतं ते आपल्याला मिळत नाही ना, त्याला म्हणतात लग्न. कळलं? करायचं आहे तुला आरू लग्न? सांग ना. त्याबरोबर मात्र आता लगेचच रडत रडत आरू म्हणत असते, लग्नानंतर जर लोक एवढे बदलत असतील ना तर मला कधीच नाही करायचं आहे लग्न. आणि मग आता रडत ती तिकडनं बाहेर निघून जाते. त्याबरोबर नंदिनी ही आरूला थांबवत असते, आरू अगं, पण आरू ही न थांबता तिकडनं निघून जाते. मग नंदिनी ही काव्याला म्हणत असते, काव्या अगं, पण काव्यासुद्धा आता नंदिनीकडे पाठ करून उभी राहते. तिलासुद्धा नंदिनीचं काही ऐकून घ्यायचं नसतं. आता मात्र बिचारी नंदिनी ही एकटीच पेचात सापडलेली असते. तर दुसरीकडे आता नंदिनी आणि काव्या ह्या दोघींच्या माहेरी पाठवण्यासाठी मालिनीने मिठाई मागवलेली असते. आता बाबा त्या ठिकाणी आलेले असतात आणि आता ते मालिनीला म्हणत असतात, अरे वा, लग्नातली मिठाई वाटतं. त्याबरोबर लगेच मालिनी त्यांच्याकडे बघते आणि म्हणत असते, अहो काहीही काय, लग्नातली मिठाई म्हणजे काय, लग्नातली नाही आहे ही, मी आत्ता मागवली आहे मिठाई. त्याबरोबर बाबा म्हणतात, आत्ता मिठाई का मागवली? त्याबरोबर लगेचच मालिनी म्हणते, अहो आज आपली मुलं पहिल्यांदा त्यांच्या सासरी जाणार आहेत ना, मग काय असे हात हलवत रिकामे पाठवायचे त्यांना, म्हणून मागवली आहे मिठाई. त्यावर बाबा म्हणतात, अच्छा म्हणून मागवली आहेस होय मिठाई, बरं मग आपल्यासाठी मागवली आहेस ना मिठाई, नाही म्हणजे आपल्याला थोडी, कुठे ठेवली आहे आपली मिठाई? त्याबरोबर लगेच आई बाबांकडे बघते आणि हसत त्यांना म्हणते, आपल्यासाठी मिठाई? आपल्याला कशाला हवी आता मिठाई?
त्याबरोबर बाबा म्हणतात अगं म्हणजे थोडीशी आपल्याला खायला. त्याबरोबर आई म्हणते शुगर सांगितली आहे की नाही आपल्याला, लाईन शुगर आहे आपली, म्हणजे आपण आता मिठाई वगैरे खायला नको, आपण मिठाईचा मोह आवरायला हवा ना. त्याबरोबर बाबा म्हणत असतात अगं हो पण म्हणजे थोडंसं. त्याबरोबर आई म्हणत असते बरं ठीक आहे, कळलं तुम्हाला गोड खायचं आहे ते कळलं, उद्या तुमच्यासाठी जरा कमी गोडाचा शिरा करते, झालं मग तर. त्याबरोबर बाबा म्हणतात हां म्हणजे तसं काही असेल तरी. त्याबरोबर लगेच आता आई आणि बाबा गप्पा मारेपर्यंतच त्या ठिकाणी पार्थ आलेला असतो. आता पार्थला बघून लगेचच आई बाबा पार्थचं कौतुक करायला लागतात. ते दोघं म्हणत असतात अरे वा वा, खरंच खूप छान दिसतोयस पार्थ. पार्थ मात्र काही बोलत नसतो, तो गप्प असतो. तर बाबा हे त्याला सांगत असतात अरे काही टेन्शन वगैरे घेऊ नकोस, मस्तपैकी जा गप्पा वगैरे मार, पोटभर जेव आणि निघून ये आपल्या बायकोला घेऊन, कळलं का. त्याबरोबर आता पार्थ हा गप्पच असतो. तर आई म्हणत असते अरे पण हा जीवा कुठे राहिला, अजून आला कसा नाही. आता मात्र जीवा त्या ठिकाणी आलेला असतो. आता जीवासुद्धा खूप छान तयार झालेला असतो. दोघंही भाऊ छान दिसत असतात. त्याबरोबर लगेच आई बाबा म्हणतात अरे वा वा जीवा, तू सुद्धा खूप छान दिसतोयस. बरं चला आता दोघंही निघा बरं. आणि हे बघा मी ह्या मिठाया मागवल्यात, ह्या तुम्हाला जाताना घेऊन जायच्या आहेत, असे रिकाम्या हाती जाऊ नका. आणि हे नंदिनी आणि काव्याच्या वडिलांच्या हातातच द्यायचं बरं का. त्याबरोबर लगेचच आता जीवा म्हणत असतो मी नाही जाणार आहे याच्याबरोबर. आता मी नाही जाणार याच्याबरोबर असं म्हटल्याबरोबर आई बाबा म्हणतात म्हणजे. त्याबरोबर जीवा सांगत असतो मला याच्याबरोबर जायचं नाही आहे. त्यावर बाबा म्हणत असतात अरे जीवा असं काय बोलतोयस तू. त्याबरोबर आई म्हणते जीवा काय बोलतोयस तू, कळतंय का तुला, अरे सख्खे भाऊ आहात ना तुम्ही, आणि तुम्ही जर दोघं असे वेगळे वेगळे गेलात तर कसं दिसेल ते, बरं वाटणार आहे का, एकत्र जा तुम्ही. त्यावर जीवा म्हणतो नाही, मी म्हटलं ना मी जायला तयार आहे पण यांच्याबरोबर नाही. त्याबरोबर आई म्हणते जीवा आता हट्ट करू नकोस हा, मी 1 ते 3 मोजणार आहे आणि तोपर्यंत तुम्ही दोघंही इकडनं एकत्र बाहेर पडणार आहात आणि एकत्र जाणार आहात, कळलं तुला. त्याबरोबर जीवा म्हणतो नाही. त्याबरोबर आई म्हणते 1 2. आता मात्र जीवाकडे काही पर्याय नसतो आणि मग तो पटकन बाहेर निघून जातो. त्याबरोबर लगेचच आता आई ह्या दोन्ही पिशव्या पार्थच्या हातामध्ये देते आणि मग जीवा तिकडनं गेल्यावर आई पार्थला सांगत असते पार्थ जीवा लहान आहे पण तू मोठा आहेस, तो अल्लड वागतोय रे, पण तू त्याला समजून घेशील ना, सगळं सांभाळून घ्या. त्याबरोबर मात्र आता पार्थ हा मानेनेच आईला होकार देतो आणि काही न बोलता तिकडनं दोन्ही पिशव्या घेऊन बाहेर निघालेला असतो. आता पार्थ आणि जीवा गेल्याच्या नंतर इकडे आईला खूप वाईट वाटत असतं. ती म्हणत असते की आज आयुष्यात पहिल्यांदा माझी दोन्ही मुलं भांडतायत. अहो लहान असताना सुद्धा कधी भांडले नव्हती हो ही दोघं भावंडं. त्याबरोबर बाबा म्हणत असतात की तेच तर, लहान असताना नव्हती ना भांडली म्हणूनच आत्ता भांडतायत. काळजी करू नकोस, हळूहळू सगळं चांगलं होईल, तू आता या गोष्टीचं तर टेन्शन घेऊ नको. हळूहळू मुलं सगळं एक्सेप्ट करतील आणि हे लग्नसुद्धा स्वीकारतील, बघ मी सांगतोय ना तुला. त्यावर आई म्हणत असते असंच होऊ देत बाप्पा, असंच होऊ दे आणि माझ्या दोन्ही मुलांचं सगळं चांगलं होऊ देत, असं आई देवाकडे प्रार्थना करते. त्याबरोबर बाबा हे आईच्या खांद्यावरती हात ठेवतात आणि तिला धीर देत असतात. तर आईला मात्र काळजी वाटत असते. आता शेवटी आईचं काळीज म्हटलं तर काळजी ही आलीच. आई ही प्रत्येक वेळेस आपल्या मुलाची काळजी ही करतच असते. तर दुसरीकडे आता नंदिनीच्या आईने म्हणजेच शारदाने दोन्ही जावई येणार म्हणून छान बेत घातलेला असतो आणि तिने खूप सर्व रेसिपी बनवलेल्या असतात. आता नंदिनी म्हणते आई अगं किती घाट घातला आहेस तू जेवणाचा. त्यावर आई तिला सांगत असते अगं पहिल्यांदा माझे दोन्ही जावई घरी येणार आहेत. त्याबरोबर नंदिनी म्हणते बरं ठीक आहे, आता तू एकटी एवढं सगळं करत बसू नकोस, मी सुद्धा तुला थोडी मदत करते, आणि इकडे तो चमचा. त्याबरोबर लगेच आता आई म्हणत असते अगं नंदिनी, नवीन लग्न झाल्याच्या नंतर सासरी जाऊन आल्यावर मुलीने फक्त माहेरी आरामासाठी यायचं असतं, कामं करायची नसतात. त्यावर नंदिनी म्हणत असते अगं आई असं काय बोलतेस तू. आता लगेचच आई ही नंदिनीला म्हणत असते नंदिनी मला एक गोष्ट सांग, मगाशी तुमच्यामध्ये काही बिनसलं का गं. त्यावर नंदिनी म्हणते म्हणजे. त्यावर आई म्हणत असते नाही म्हणजे मगाशी आरू खोलीच्या बाहेर आली त्यावेळेस तिचा मूड काही ठीक नव्हता म्हणून विचारते. त्यावर नंदिनी म्हणत असते आई अगं तुला माहिती आहे ना आरू आणि काव्याची लुटूपुटीची भांडणं, तसंच झालं, बाकी काही नाही. आम्ही काव्याने आणि मी तिला फोन नाही ना केले म्हणून ती फक्त आमच्या दोघींवरती नाराज होती, बस बाकी काहीही झालेलं नाही आहे. त्याबरोबर आता आई म्हणत असते तू समजूतदार आहेस गं बाळा,
तुझं काही टेन्शन नाहीच आहे मला टेन्शन आहे ती फक्त काव्याचं. बघतेस ना ती कशी चिडून वागते ते. त्याबरोबर नंदिनी तिला म्हणत असते, आई काळजी नको करूस, सगळं चांगलं होईल. आणि मी आता तुला एक गोष्ट खरी सांगू का, मला असं वाटतं की काव्यापर्यंत आता आपल्या कोणाचेच आवाज पोहोचत नाही आहेत. त्यामुळे तिला आता या सगळ्यातून स्वतःच सावरावं लागणार आहे. आता जोपर्यंत ती ठरवत नाही ना तोवर काहीच होणार नाही. पण तू काळजी करू नकोस, मी आहे ना, मी कधीच तिला अंतर देणार नाही. मी कायम तिला सांभाळून घेईन. त्याबरोबर मात्र आता आईला जरा बरं वाटतं आणि दिलासा मिळत असतो. तर दुसरीकडे काव्या ही तिच्या रूममध्ये बसलेली असते आणि तिला आरू आणि नंदिनीचं बोलणं आठवत असतं. जीवा कसा आहे गं, त्याने माझ्यासाठी केलं आहे ते मी कधीच विसरू शकत नाही वगैरे. त्याबरोबर लगेचच जीवाने तिला गिफ्ट दिलेले वस्तू का तिने ज्या बॉक्समध्ये ठेवलेले असतात तो बॉक्स घेऊन काव्या बसते. एक एक वस्तू काढत असताना तिला त्या दोघांनी घालवलेले एक एक क्षण आठवत असतात. तिला जीवाने दिलेला तो बुकेसुद्धा आठवत असतो. त्यानंतर जीवा तिच्यासाठी किती पॉझिटिव्ह झाला होता, मी कधीच तुला सोडून जाणार नाही काव्या, मी कायम तुझ्याबरोबर राहणार आहे. आणि हे सगळं तो तिचा हात पकडून बोलत होता, हे सगळंसुद्धा तिला आठवायला लागतं. मग त्यावेळेस त्याने तिला जे पेंडल गिफ्ट केलं होतं ते पेंडल पकडून काव्या खूप जोरात रडायला लागते. आणि मग तिला जीवाचं पुन्हा दुसरं बोलणं आठवायला लागतं. तिला आठवत असतं की आपण हे सगळं निस्तरूया, आपण सगळ्यांना खरं सांगूया, असं काव्या म्हणत असताना तो म्हणाला होता, आता या गोष्टीला काही अर्थ नाही आहे आणि आता मला हे सगळं करायचं सुद्धा नाही आहे, खूप उशीर होऊन गेला आहे काव्या. त्यानंतर आता काव्या ही तिचा आणि जीवाचा एक फोटो बघते आणि तो फोटोसुद्धा ती स्वतःच्या जीवाजवळ पकडून ठेवते आणि जोरजोरात रडत असते. तर दुसरीकडे मंजू आत्या ही म्हणत असते, खरंच दोन्ही बहिणी घरात नाही आहेत, ते घर किती शांत आणि छान वाटतंय, नाही बरं वाटतंय घरात जरा. त्याबरोबर रम्या म्हणत असते, का ते दोघी काय तुला खात असतात? त्याबरोबर मात्र आता लगेचच मंजू आत्या सांगत असते, अगं तसं नाही ग रम्या, म्हणजे बघ ना, त्या दोघी बहिणी घरात असल्या की घरात नुसता वैताग वाटतो. ती नंदिनी बर्फापेक्षा थंड, तिच्या थंडपणाचं तर कधी कधी मला टेन्शनच येतं. आणि ती काव्या आगीपेक्षा गरम, म्हणजे तिचा तर ना मला ईट आलाय, वनवस येतो तिचा अगदी चिक्क मला. त्याबरोबर मात्र आता रम्या म्हणत असते, अगं पण त्या दोघींबरोबर माझा पार्थसुद्धा गेलाय ना. एव्हाना आता पार्थ आणि जीवा तिकडे पोहोचले सुद्धा असतील आणि मला फक्त पार्थ तिकडे गेलाय ना त्याचीच काळजी वाटते. आता जर माझं आणि पार्थचं लग्न झालं असतं तर आता पार्थ माझ्याबरोबर माझ्या बाजूला बसून जेवत असता. त्याबरोबर मंजू आत्या म्हणत असते, म्हणजे या घरात गृहप्रवेश करून तूच आली असतीस रम्या आणि फोटोजसुद्धा तुझेच आले असते नाही का गं? आता फोटोज हा शब्द मंजू आत्या बोलल्याबरोबर रम्याला एक फालतू आयडिया सुचते आणि मग ती मंजू आत्याला म्हणते, आत्या तुझा मोबाईल दे लवकर. त्याबरोबर लगेचच मंजू तिला मोबाईल देते आणि मग रम्या मोबाईलवरून मुद्दामून काव्याच्या आणि पार्थच्या लग्नाचे फोटो आता पाठवून देते काव्याला. त्याबरोबर मंजू तिला विचारते की तू काय केलंस आता काव्या? त्यावर काव्या सांगत असते, मी मुद्दामून काव्याच्या फोनवरती तुझ्या फोनवरून तिच्या आणि पार्थच्या लग्नाचे फोटो पाठवलेत. ती कधीच हा काळा दिवस तिच्या आयुष्यातून विसरता कामा नये. त्याबरोबर आता काव्या ते फोटो पाहते आणि मग तिला राग येतो. ती म्हणत असते की बास, आता मला खूप राग आला आणि मग ती मोबाईल फेकून देते. तर दुसरीकडे रम्या म्हणत असते की तिला हा प्रसंग सतत आठवत राहिला पाहिजे आणि मग ती घटस्फोट देईल पार्थला आणि सगळं आपल्या मनासारखं होईल, आपल्याला जे काही हवं आहे तेच घडेल. आता मंजू आत्याने एवढ्या दूरचा विचार केलेला नसतो. त्यामुळे आता रम्या ज्यावेळेस हे सगळं तिला सांगते त्यावेळेस तिलासुद्धा रम्याचं मत पटलेलं असतं. तर तो फोटो बघून चिडलेली काव्या मोबाईल आपटून टाकते आणि लगेचच म्हणायला लागते की नाही आता बास झालं, आता खूप सहन केलं मी, पण आता नाही. आता याच्या पुढचे फोटो जे असतील ते माझे आणि जीवाचे असतील बस. पण आता यासाठी मला लवकरात लवकर काहीतरी ठोस पावलं उचलावीच लागतील आणि आता मी ते करणारच आहे, असं सगळं तिचं सुरू असतं. इतक्यात त्या ठिकाणी आरू आलेली असते आणि मग आता लगेचच काव्या ही आरूचा हात पकडते आणि तिला म्हणत असते, आरू मला माफ कर, मगाशी जे काही झालं त्यासाठी मला तुला सॉरी म्हणायचं आहे. आणि मग काव्या आरूला लगेचच जवळ घेते आणि मिठी मारते. त्याबरोबर नंदिनी तिकडे येते आणि म्हणत असते, आता मलासुद्धा तुम्हा दोघींमध्ये घ्या ना गं. त्याबरोबर लगेच आता काव्या म्हणत असते की
ताई आता सगळ्याच गोष्टी बदलल्यात, तू सुद्धा बदलली आहेस आणि मी सुद्धा बदलली आहे. आणि मग ती नंदिनीकडे पाठ करते. इतक्यात त्या ठिकाणी आई आलेली असते आणि काव्याला म्हणत असते, काव्या चल, खाली सगळेजण तुझी वाट बघतात, तुम्हाला परत जायचं आहे ना, निघ लवकर. त्यावर काव्या ही आईला सांगत असते, मी जाणार नाही आहे कुठेही. त्यावर आई तिला म्हणत असते, काव्या अगं असं काय करतेस बाळा, नंदिनीने सुद्धा सगळं एक्सेप्ट केलं आहे ना, मग तू सुद्धा आता एक्सेप्ट कर. त्यावर काव्या म्हणत असते, ती ताई आहे आणि मी ताई नाही आहे, कळलं तुला आई. त्याबरोबर लगेचच आता आई तिला म्हणत असते, पण तुलासुद्धा सगळं एक्सेप्ट करावंच लागेल बाळा, मी तुझी बॅग भरते, निघायची तयारी कर. आता आई कपाट उघडते आणि कपाटातून तो बॉक्स खाली पडतो ज्यामध्ये काव्याला जीवाने दिलेले गिफ्ट असतात. त्याबरोबर आईला ते लॉकेट सापडतं ज्यामध्ये काव्य आणि जीवाचा फोटो असतो. आता ते लॉकेट बघून आई उचलते आणि म्हणते, याचा अर्थ तू आणि जीवा. त्याबरोबर मात्र काव्या घाबरते आणि हा एपिसोड इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारांबरोबर त्याचबरोबर कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या व्हिडिओंचा असाच आनंद घेता येत राहिला पाहिजे. धन्यवाद.